छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू झालेली आहे। शिवसेनेकडे असलेल्या पालकमंत्री पदावर भाजपचा दावा आहे। भुमरे खासदार बनले, आता पालकमंत्री पद भाजपला द्या। अतुल सावेंनी पालकमंत्री देण्याची मागणी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळतेय। शिवसेनेकडे असलेल्या पालकमंत्री पदावर भाजपने दावा ठोकलेला आहे, तर भुमरे खासदार बनले, आता पालकमंत्री पद भाजपला द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। अतुल सावेंना हे पालकमंत्री पद देण्याची भाजपने मागणी केलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, आता पालकमंत्री पदावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच किरण, थोडी दुरुस्ती करतो। ही जी मागणी आहे ती अतुल सावे यांनी केलेली नाहीये, मात्र अतुल सावे यांना पालकमंत्री करा अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। त्यात भाजपचे सरचिटणीस संजय केनेकर यांचा देखील समावेश आहे। त्यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे। संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते, मात्र लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आल्याने आता ही जागा खाली होणार आहे, रिक्त होणार आहे। त्यामुळे या जागेवर आता कोण पालकमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, चर्चा सुरू होती। असं असतानाच आता भाजपने या जागेवर दावा केलेला आहे। विशेष म्हणजे महायुतीत शिवसेनेकडे संभाजीनगरचं पालकमंत्री पद जे आहे असं असताना भाजपने हा दावा केलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भुमरे यांना निवडून आणण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले आहे, त्यामुळे हे पद आता भाजपकडे द्यावं अशी मागणी भाजपच्या गटातून केली जाते। त्यामुळे एकंदरीत आता संभाजीनगरमध्ये हा नवा ट्विस्ट आलेला आहे आणि पालकमंत्री पदावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच होताना पाहायला मिळते। दुसरीकडे शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार देखील कॅबिनेट मंत्री आहे, सोबतच भुमरे यांच्या जागी संजय शिरसाट यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यांच्याकडून देखील अनेकदा मंत्रिपदासाठी जाहीरपणे आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली होती। त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता आता संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नवा जो वाद पाहायला मिळतो की काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। त्यामुळे आता या सगळ्याबाबत काय काय घडामोडी घडतात आणि वरिष्ठ पातळीवर याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, नक्कीच मोहसिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।